आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जीवित हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतोय. गंमत काय माहिती काय, टीव्ही जे माध्यम आहे ना त्याचा आपल्यावर प्रचंड पगडा आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून टीव्ही लागलेला असतो, वेगवेगळे कार्यक्रम आपण बघत असतो. माझी मोठी मुलगी आहे ना ती काहीतरी कुठला तरी एक इंग्लिश सिटकॉम बघत असते आणि तो एपिसोड बघितल्यानंतर परत त्याचं पारायण चाललेलं असतं. माझ्या बाजूला एक काकू आहेत, त्यांचा एक टीव्ही चालू असतो, सातत्याने चालू असतो टीव्ही. म्हणजे मी काही वेळा सांगतो जरा आवाज कमी करत नाही, म्हणजे त्यांना ऐकायला येत नाही म्हणून मला काय त्रास, पण नाही त्यांचा टीव्ही कायम चालू असतो. आणि त्यांची आवडती मालिका एकदा त्यांना आवडली ना की सगळे रिपीटेड एपिसोड्स परत ते बघत असतात. मला कौतुक वाटतं, कमाल आहे. तशीच एक माझी आवडती मालिका आहे, म्हणजे माझी खरंच आवडती मालिका आहे ती म्हणजे तू तिथे मी. तू तिथे मी. तर या तू तिथे मी मध्ये ना वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात. ते नॉर्मली म्हणजे काही वेळे कसं असतं की ज्या गोष्टी आपण प्रत्यक्षात बघू शकत नाही किंवा घडत नाहीत त्या गोष्टीचं आपण दाखवतो, त्यामुळे नाट्य निर्माण होतं. आणि नाट्य निर्माण झाल्याशिवाय लोकांना असं पगडा घेता येत नाही. तर या तू तिथे मी मध्ये प्रचंड नाट्य आहे. आणि याच नाटकातल्या 2 नायिका आज इथे आलेल्या आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. मंजिरी ताई नमस्कार. आणि आपलं नाव काय आहे? शालिनी. कसं वाटतंय आज जरा वेगळ्या सेटवर आहात तुम्ही? खूप छान वाटतंय. पण तरी तू तिथे मी असं तुम्ही इथे आलेलेच आहात, दोघी एकत्र आलेले आहेत. नाही, खरं सांगायचं तर म्हणजे सिरियलचा विचार केला तर आयुष्यात पहिल्यांदा आम्ही दोघे एकत्र आलो आहोत. म्हणजे अदरवाईज सारखं असं ना सिरियल मधलं नातं आमचं तसंच आहे. नाही, पण आईंचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. काही गोष्टींमुळे कदाचित आईंचा माझ्याबद्दल गैरसमज झाला आहे, पण तो हळूहळू दूर होईल अशी मी आशा बाळगते. नाही, हरकत नाही, आशा बाळगायला जरूर हरकत. पण तुझा प्रयत्न असणार आहे म्हणजे आईंच्या मनातले जे संशयाचं मळब आहे किंवा जो काही संशय किंवा राग आहे तो कमी करण्यासाठी तुझी मेहनत चालू आहे. नक्की. मी पुरेपूर प्रयत्न करते. रोज माझा हाच प्रयत्न असतो आणि खडाजंगी वाद आमच्याकडे होत असतात त्यावरून, पण ते मळब दूर होईल असं मला वाटतं. बरं, तुमचं काय म्हणजे हिचं कॅरेक्टर काय अशी का वागते मंजिरी? का वागते याचं उत्तर मी पण शोधतीये. कारण आधी ती खूप छान होती, अगदी आदर्श सून वगैरे होती. ऍब्सोल्युटली. पण मध्ये काय झालं कोणास ठाऊक बाबा, पण आमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये तिने एकदम शंका निर्माण केल्या आणि मग आमचं पेटलं त्याच्यावरून. एकदा दोनदा मी हिला हाडली. हो म्हणजे मला खूप वाईट वाटतं त्याबद्दल, पण ते करावं लागलं मला. तेवढा राग होता, पण आता तो कमी झालाय कारण आता आमच्याकडे एक गुड न्यूज आहे. तीच गुड न्यूज. त्या गुड न्यूज कडे येणारच होतो मी. आणि त्यामुळे हिच्यावरचा राग थोडा कमी होतोय, कारण जे इतकी वर्ष बसलं की सगळ्यांना ऍडजस्ट वरून सगळे खाली दिसतात. गुड. आता आपण प्रत्यक्ष ओळख करून घेऊया. तुमचं खरं नाव सांगा. मी वंदना वाकनीस. येस. नाही, आम्हाला माहिती आहे, पण आपलं कसं आहे की हे तू तिथे मी तर झालं, आता इथे आले ते खाण्यापिण्यासाठी आले, त्यामुळे वंदना वाकनीस घरी काय करतात किंवा सेटवर सुद्धा काय घेऊन येतात हे आपण त्यांना विचारलं. तुझं खरं नाव काय? माझं खरं नाव मृणाल दुसानीच आहे. ते आम्हालाही माहिती आहे. आता खाण्यापिण्याकडे वळूया. सेटवर म्हणजे तू तिथे मीच्या सेटवर खाण्यापिण्याची चंगळ काय आहे? भरपूर. हे सगळे कॉन्ट्रॅक्ट हिच्याकडे आहे का? नाही असं नाही, पण बऱ्याच म्हणजे माझ्या सासूबाई शीतल शुक्ल, म्हणजे त्यांचं खरं नाव शीतल शुक्ल, तर त्या आमची बीएसटी वाली बरं का. अरे हा, खरंच. हो खरंच. आणि त्या रिटायर्ड झाल्या आता 30 तारखेला, त्यामुळे आता परत आमची चंगळ सुरू होणार आहे. आणि त्या रोज काही ना काहीतरी नवीन आणत असतात. नंतर माझी वंश म्हणजे राजश्री निकम, ती पण काय काय आणत असते. माझा मुलगा चिन्मय
तो पण त्याच्या बायकोनी काय काय छान छान रेसिपीज करून तो आमची चंगळच असते. म्हणजे एक साधारणतः 7-8 महिन्याने आमच्या सगळ्यांची वजनं वाढलेली दिसतील तुम्हाला. नाही पण मला एक कळत नाही म्हणजे हे बाकीचे आणतं तुम्ही दोघी काय आणता का ते डबे मी खरं आणतात सांगू? फक्त मांडण्याचं काम करता तुम्ही? नाही आम्ही खाण्याचं काम. नाही आमच्याकडे गप्पांपासून म्हणजे गप्पांचा विषय सुद्धा खाणं हाच असतो. आणि कसं बनवायचं काय म्हणजे मी एकटी राहते त्यामुळे मी यांच्याकडनं ऐकून घरी ट्राय करते. मी स्वयंपाक एकदम रिस्क नाही घेते यांना ट्राय करा. पण नुकतंच मी हळदीचं लोणचं केलं आहे तर मी ते आता त्यांना 1-2 दिवसात त्यांच्या लोणचं मी तुला करून द्यायचं. आता तुझे ते दिवस आहेत खायचं. बॅक टू द सिरियल ना मध्येच बॅक टू द सिरियल. म्हणजे ती सिरियल आणि ते कॅरेक्टर्स आमचे तितके भिनले की आम्ही त्यापासून वेगळे होतो. पण जे एरवी आम्ही एक रूम मध्ये भांडत नाही. आम्ही खूप प्रेमाने सेटवर पाऊल ठेवलं की मग सुरू कम्प्लीट. चला ठीक आहे. आमचे खवय्ये वाट बघतात. तू तिथे मी मध्ये तुमचं सगळी गमाडी गंमत चाललीच असते. तिथे वेगवेगळे पदार्थ येतच असतात. आज इकडे काय पदार्थ येणार याबद्दल मी आणि आमचे खवय्ये अतिशय आतुर आहोत. त्यामुळे तू तिथे मी मधून थोडंसं बाहेर येऊन आपण खवय्येमध्ये जाऊया. ओके चला आपण किचनकडे जाऊया. शालिनी वहिनी आणि मंजिरी दोघी आमच्या किचनमध्ये आलेले. तुमचं दोघांचे मनापासून स्वागत. आणि आता तुम्ही काय बनवणार आहात? आता मी पौष्टिक लाडू बनवणार आहे. तुम्ही दुसरं काही बनवता का लाडूच बनवता का फक्त? नाही असं नाहीये पण माझ्या हातचे लाडू आमच्या घरी सगळ्यांना आवडतात. म्हणजे सत्यजितला तर तेवढेच आवडतात फक्त. म्हणजे बेसनाचे लाडू खरं तर. आणि हिची तब्येत बघता हिला पौष्टिक खायला घालायलाच पाहिजे आता. तर हे चेहऱ्यावर तुमचं असं लायलाच म्हणून आता काय असं करायला लागतंय? नाही असं नाही पण मी सगळ्या पदार्थांमधून लाडू जास्त प्रिफर करेन. आणि पौष्टिक आहेत म्हणून प्रिफर करेन हिची तब्येत. ठीक आहे. आता तुम्ही पौष्टिक लाडू बनवताय. हो. मला सांगता त्यात काय काय घालणार आहे? हे तिलाही कळू दे ना काय खायचं. तू शिकून घ्या. ही कणिक आहे गव्हाचं पीठ आहे. पोहे गुळ आहे तो हे करून घेतला किसून घेतलेला. ही बदाम पावडर. हे खजूर आहेत हे थोडेसे तुकडे किंवा क्रश करून घेतले. आणि ही खारीक पावडर आणि हे घरचं साजूक तूप. या दोघी हसत हसत इथे उभे आहेत. तिथे कडाकडा भांडत असतात आणि इथे बघा कसं आहे. ओके चांगलंय पण लाडू बनवणार तुम्ही केवळ हिच्यासाठी? केवळ माझ्यासाठी. साहित्य बघितलं. आता काय करायचं मला सांगा पहिल्यांदा. आता मी थोडेसे पोहे आधी भाजून घेणार आहे. बरं. थोडंसं तूप घालते मी याच्यामध्ये. म्हणजे ते हे उडत नाही. हो हो. खऱ्या आयुष्यात तुमचा आवडता पदार्थ कुठला? फिश. हो आणि फक्त फिश. आणि तुझं काय? मला वांग्याचं भरीत खूप आवडतं. मेथीची भाजी आवडते आणि भाकरी. म्हणजे आमच्या सेटवर जेवण आलं की जवळपास भरीत असलं की डबा हिचाच असतो फक्त. म्हणजे भाकरी वांग्याचं भरीत आणि मेथीची भाजी. ओके. हे मी पोहे भाजून घेतले. ओके. आता मला थोडीशी कणिक भाजून घ्यायचे. बर. परत तूप? हो आता थोडं जास्त कारण मला बाळ बघ बाई बघ. माझं असं काही नाही तुमच्या आवडीनुसार. आईन मी काय बोल आणि मी जे करेन ते तुला खावंच लागणार आहे. खावंच लागेल. त्यामुळे आता हे जरा वितळलं की मग त्याच्यामध्ये आपण कणिक घालू. आता ही पुढे स्टोरी जाणार आहे कशी? म्हणजे आम्हाला उत्सुकता आहेच त्याबद्दल. तर असं झालं की मंजिरीचं जे होणारं बाळ आहे ते बाळ मंजिरीने या घरातच ठेवायचं. आणि आमच्या डिवोर्स पेपरवर आमच्या दोघांच्याही सह्या झालेल्या आहेत. तर 6 महिन्याचा कालावधी त्यासाठी आता आहे लागणार आहे. तर बाळ झालं की बाळ देऊन मग मी ते घर सोडून निघून. कशाला त्या कटू आठवणी आता? नाही पण तसं सिरियल मध्ये आहे की तसं आम्ही करणार आहोत. म्हणजे मंजिरीने ठरलंय पण पुढे काय होईल कल्पना नाही. म्हणजे लास्ट मोमेंटला काही चेंज होऊ शकतं. नाही आम्हाला कसं आहे ना दादा होळकरवर मात करण्यासाठी हिची खूप मदत झालेली आहे सत्यजितला. त्यामुळे सत्यजितच्या मनात थोडा सॉफ्ट कॉर्नर आहे त्याच्यासाठी. आणि आमच्या सगळ्यांच्याही मनात झालाय कारण ही मला नातू देणार आहे मुधोळकरांचा. त्या पौष्टिक गोष्टी तर काढून ठेवल्यात ना त्या आपण आता थोड्या थोड्या घालते. ही बदामाची पावडर ना? हा. आता छान आपण मिक्स करून घेऊया आता. बरं हे छान झालेलं आहे. आता पोहे जे नाही गुळ घालूया ना. आता गुळ घालूया. ओके. हे सगळ्यात शेवटी आपण गुळ घालूया. गुळ बघा किती घालायचं. घाला ना पण फार नको. तिला गोड नाही आवडत नाही का म्हणजे? नाही पण खाणेबल असावा ना. म्हणजे पीठ खाल्ल्यासारखं वाटत.
गव्हाचं पीठ गरम करून गुळ खायला हा घालतो. आपण याच्यामध्ये एक बाइंडिंग एजंट म्हणतो ना, म्हणून घालायचं. मग प्रियाचं कॅरेक्टर कुठल्या दिशेने जाणार आहे आता? सत्यजितच्या दिशेने ते चाललेलं तरी. नाही, ही कुठून दारातून अशी येऊन बघते वगैरे हे आम्हाला दिसतं. नाही, पण मला काही कल्पना नाही त्या दोघांचं काय आहे. कारण म्हणजे मंजिरीला मुळात कल्पना असते, कारण मंजिरीसाठी प्रिया ही तिची खूप चांगली मैत्रीण आहे. तर ती संशय वगैरे मंजिरी कधी घेऊ शकत नाही. त्यामुळे आता हे पोहे आपल्याला जरा बारीक करून घ्यायचे ना? थोडेसे क्रश करून, नाही मिक्स नाही होणार ना प्रॉपर. नाही, ऍक्च्युली माझ्याकडे क्रश केलेले आहेत. हा आपण ते आता हे ह्याच्यातच घालू का ह्याच्यात काढायचं आहे? ह्याच्यात थोडेसेच घाला. यात डिंक घातलं असतं तरी चाललं. म्हणजे अगं डिंकाच्या डिलिव्हरी नंतर आत्ता कसं चालते? ते सुद्धा आई जरा दम देते. बर, आता हे झालेलं आहे. बंद करू? हो, बंद करा. आता ते राहिलेले पोहे आपल्याला याच्यात घालावे लागतील. थोडं गार होतं. आता मी ह्याच्यात हे थंड पोहे घालतोय, म्हणजे काय होईल, की मळायला बरं पडेल. आता हे मी असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे साधारणतः जमते की? हो, म्हणजे काय, गरम नाही लागत आहे? नाही, तेवढे तर चटके सोसायला लागतात. म्हणजे मंजिरी बाई तुम्हाला नातू हवे ना. हे असे लाडू वळत बसायचे. वळत बसायचे, काही टेन्शन नाही. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. पौष्टिक लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, पातळ पोहे, किसलेला गूळ, किसलेला खजूर, खारीक पावडर, बदाम पावडर आणि साजूक तूप. कृती: प्रथम पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यावर पातळ पोहे भाजून मिक्सर मधून त्याची भरड करून घ्यावी. पुन्हा पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये गव्हाचं पीठ भाजून घ्यावं. त्यामध्ये किसलेला खजूर, खारीक पावडर, बदाम पावडर आणि किसलेला गूळ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणामध्ये भाजलेल्या पोह्यांची भरड एकजीव करून त्याचे लाडू वळून घ्यावेत. मला खात्री आहे पौष्टिक लाडूची जी काही रेसिपी आहे तुम्ही व्यवस्थित लिहून घेतलेली आहे. कारण तुमच्या घरात सुद्धा कधी आज ना उद्या ना परवा कधी काहीतरी चाललेलं असतं ना, हा ना, आपल्या उपयोगी पडतील. आता पुढची रेसिपी काय आपली? पुढची रेसिपी पण पौष्टिकच आहे, बरं. पण आमच्या सूनबाईंना तिखट जास्त आवडतं, त्यामुळे जरा ती तिखटा मिठाची रेसिपी आहे. चेहऱ्यावर भाज्या कमी खाते, त्यामुळे त्याही खायला घालायच्या. ओके. आणि ही आहे व्हेजिटेरियन कटलेट्स, म्हणजे मिक्स व्हेज कटलेट्स आपण म्हणू त्याला. जवळपास घरात असतील त्या भाज्या, आणि त्याच्यामध्ये मी मला साहित्य सांग काय काय पहिलं. गाजर आहे किसून घेतलेलं, श्रावण घेवडा म्हणजे परसबी आपण म्हणतो त्याला. हा तयार भात आहे 1 बाउलभर. नंतर कांद्याची पात, हे ब्रेड क्रम्स आहेत जे त्याच्यात घोळवून तळण्यासाठी. पालक आहे आणि हे कुळीथ आहेत शिजवून घेतलेले आहेत, उकडलेले. ही आलं लसणाची पेस्ट, तूप, भाज्या परतण्यासाठी, मीठ, तिखट आणि लिंबू. ओके. आता हे आपण इथे 2 फ्राईंग पॅन ठेवले. काय पहिल्यांदा आता एकात मला आधी सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या. बरं. तर थोड्या तुपामध्ये, तूप बघ तुला किती आवडतंय, बस. आता हे गाजर आहे. आता काय? आता मी फरसबी. ही भाज्या अजिबात खात नाही. पण मला खरंच एक असं विचारायचं वाटतं की आता हे तुम्ही आता मंजिरी आणि शालिनी या नावाने तुम्ही ओळखला जातात, तर आता मृणाल दुसानीस आता किंवा ह्यांचं खरं नाव, हे दिसण्यासाठी तुम्हाला काही वेगळी मेहनत घ्यायला लागते का? कारण आम्ही तुम्हाला ओळखतो ते मंजिरी म्हणून, किंवा रसिक प्रेक्षक ओळखतात ते मंजिरी म्हणून किंवा शालिनी म्हणून. बरं, आता ह्या 2 झाल्यात भाज्या. आता मला त्या पालेभाज्या दिसण्यासाठी तुम्ही जे म्हणता ना की मृणाल दुसानीस म्हणून ती कशी आहे, तर मला हा फायदा झालाय. थोडं मागे जाते मी माझ्या प्रियाला प्रीत कळेना नावाची सिरियल करत होते. बरोबर. तर तेव्हा ही शमिका म्हणून लोक मला ओळखायचे, पण त्यानंतर मी एक रियालिटी शो केला आपला एकापेक्षा एक. तर तेव्हा मी मृणाल दुसानीस म्हणून प्रेझेंट झाले आणि तो बराच स्पॅन होता, 2-3 महिन्यांचा. तर तेव्हा मी कशी आहे किंवा मला काय वाटतं हे लोकांना कळलं. पण बहुतांशी वेळा म्हणजे कित्येक वेळेला कळत नाही की कॅरेक्टर कसं आहे खऱ्या अर्थात. कसं आहे की जनरल मी फक्त तुमच्या दोघींबद्दल बोलत नाहीये, पण जनरल बोलतोय की जे काय आपण जे काय तुम्ही जे काय
20 दिवस काय कॅरेक्टर्स आणि तुमचे काय महिन्याला 20 दिवस आणि 25 दिवस जे काय शूटिंग करतात त्याच्यातून बाहेर कधी येऊ शकतात? पण ते कसं असतं ना की मला असं एक विचार केल्यावर वाटतं की प्रेक्षक आमच्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडतात. म्हणजे मला बाहेर मी जरी वंदना म्हणून पॅन्ट वगैरे घालून फिरत असले तरी सुद्धा मला ज्या ओळखणाऱ्या बायका आहेत त्या मला असं सांगतात की मंजिरीला फार त्रास देऊ नका हो आमच्या. मला इतकं शरमल्यासारखं होतं की हे पण मुळात असं कित्येकदा असं होतं की अरे मंजिरी एवढी साधी आहे आणि सपोज जर मी काही विचित्र वागले किंवा काही चुकून उलट किंवा उद्धटपणे बोललं गेलं माझ्याकडून तर लोकांना ते सहन होत नाही. म्हणून लोक म्हणतात की तुम्ही आहात वेगळ्या आणि करता वेगळं, तुम्ही तशा नाही आहात. एक प्रेशर येतं ना. तिखट आवडतं ना तिच्यासाठी सगळं घालतोय. चालेल खाला सगळं आपला उद्योग चालेल तिच्यासाठी चाललाय, लक्षात घ्या. आता मीठ आमचा कसा हातावरच विश्वास असतो. परफेक्ट. आता काय करायचं आपण त्यात? आता सगळ्यात शेवटी आपल्याला लिंबू पिळायचे ते. तिला थोडीशी आंबटसर चव पण आवडते. त्यांना सगळं मला माहितीये तिला काय आवडतं ते. काय गो खरंय, मी काय बोलणार, तू नाही म्हणूच शकत नाही. राहायचंय म्हटलं घरात. बस आता आपण भाज्या काढून घ्यायच्या. आम्ही हे सगळं आता व्यवस्थित काढून घेतो. शालिनी वहिनी ज्या काय कामाला लागले आहेत ना आणि ती नुसती बघतीये, नुसती बघते. आता बघू दे, नंतर मी बघते. नंतर मी बघते. आता काय करायचं? आता त्याच्यामध्ये आपण भात मिक्स करून घेणार. हे थोडस ना असं मुरडून घ्यायला लागतं कारण ह्याच्यामध्ये भात हा बाइंडिंग एजंट आहे आणि हा सगळा मसाला त्या भाताला लागायला पाहिजे. हो, मिक्स व्हायला पाहिजे भात या सगळ्या भाज्यांमध्ये प्रॉपर. बरं, आता हे असे त्याला एक विशिष्ट आकार दिलाय मी आणि मग मी या ब्रेड क्रम्स मध्ये ते बुडवणार. छान. मला म्हणजे फिश फ्रायची आठवण येते पण ही आमची बया नाही ना खात. तुम्ही मला असं नाही तर तिला असे एक एक प्रकार करून घातले असते मी. सारखं घालून पाडून बोलतो. खरंच हो. आणि मंजिरीला इतकी सवय झाली आहे ना की ती ती काय मंजिरीची गोड बोललं, ही कधी गोड बोलली तरच संशय. हे आता मी ह्याच्यात शॅलो फ्राय करते. घेऊन घ्या तुम्ही साहित्य आणि कृती. मिश्र भाज्यांचा कटलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तयार भात, बारीक चिरलेली फरसबी, गाजराचा किस, कांदा पात, ब्रेड क्रम्स, बारीक चिरलेला पालक, लिंबाचा रस, कोळीत, आलं लसूण पेस्ट, तिखट, मीठ आणि साजूक तूप. कृती: प्रथम पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये गाजराचा किस आणि फरसबी परतून घ्यावी. त्यामध्ये पालक, पातीचा कांदा, कोळीत, आलं लसूण पेस्ट, तिखट, मीठ आणि लिंबाचा रस घालून मिश्रण शिजवून घ्यावं. हे मिश्रण थंड करून त्यामध्ये तयार भात एकजीव करून घ्यावा आणि त्याची कटलेट्स करून घ्यावी. ही कटलेट्स ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून शॅलो फ्राय करून घ्यावी. रसिको, अजून एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची ती अशी की आम्ही रसिकांना आवाहन केलं होतं की तू तिथे मी मध्ये ज्या सासूबाई आहेत त्या सासूबाईंनी सूनबाईला कुठले पदार्थ खायला घालावेत आणि आम्हाला अतिशय प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आणि त्यातून आम्ही हे 2 पदार्थ निवडलेले आहेत. शालिनी बहिणींनी त्यांच्या परीने 2 पदार्थ बनवलेले. त्यांच्या मते हा जो लाडू आहे तो आता ती मंजिरीला देणार आहे, ती तब्येत चांगली व्हावी म्हणून. आता चाहूल लागलेली आहे आणि आता मंजिरीला चाहूल लागलेली की हा लाडू आपल्याला खायचा आहे. त्यामुळे आता ती हसतीये, चेहरा तिचा हसरा आहे. खाल्ल्यावर पण हसराच असेल आणि चांगलं हस, फसकन नको. नाही, चांगला असणार आहे लाडू. अगं थांब जरा, इथे चव लागते. खरंच छान. घास चावला त्याला तू केलंस. बरं आता मी म्हणजे मी शेजारी बसलीये म्हणून अजिबात नाही. खरंच छान आहे. मीडियम आहे. मीडियम म्हणजे कसं आहे तिला पाहतच आहे. तिची गरज आहे, ती तब्येत वाढवणार आहे. तब्येत तुम्ही तिची बरोबर पूर्ण केलेली आहे. काय बात आहे, मस्त. खरंच तुम्ही पण का म्हणजे आपल्याला सगळं नाही चाहूल तिला जरी लागली असली तरी पौष्टिक लाडू आहे त्यामुळे माझी तब्येत बघता तो काही होत नाही. एवढंच आहे ना. काय घे ना तू तिखट, घे ना, तुला तिखट आवडतं ना. आग्रह
छान झालं. काय पण सगळ्यात महत्वाची गोष्ट रसिको तुम्हाला सांगतो की एखादा आवडता कार्यक्रम म्हणजे एखादा कार्यक्रम लोकांना आवडायला लावणं आणि लोकांनी त्या त्या टायमिंगला त्या कार्यक्रम बघण्यासाठी त्या टीव्ही समोर बसणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. आणि ही अतिशय अवघड गोष्ट अतिशय सोपी करून टाकली ती मंजिरीने, आहे की नाही? त्याबद्दल तुला खूप मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. पण हे सॉरी 1:30 वाजता माझ्या कार्यक्रमासोबत बसतात लोक, आहे की नाही? मग ऐसा थोडे यार. नाही आम्ही सुद्धा बसतो. तुम्ही कसे बसता? पण सुट्टी असेल तर कधी काही तुम्हाला सुट्टी मिळेल त्यावेळी तुम्ही बसणार, हरकत नाही. पण तुम्ही बसता याबद्दल मी माझं स्वतःचं कौतुक करून घेतो, शाबासकीची थाप मारून घेतो. पण नुसती थांबणार नाही, लगेच मी तुम्हाला पत्ता सांगणार आहे. माझा पत्ता लिहून घ्या. म्हणजे काय तुम्हाला आवडत असेल ना एखादी रेसिपी लगेच लिहून पाठवायची. पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला आहे आणि तुमचे दोघींचे मनापासून आभार. पण नुसते आभार नाही, आमच्याकडनं एक पद्धत आहे. आभार आले की त्याच्या मागोमाग हे येतं, तू तिथे मी असं येतं. आमच्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट आणि ही तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप मनापासून शुभेच्छा. पुन्हा भेटायचंच आहे. आणि आता माझी निघायची वेळ झाली, कारण काय हे बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवय्येचा जो भाग आहे ना तो मला इथेच थांबवायला लागणार आहे. आपण पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी चवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात राहावे. पहिली रेसिपी आहे आपली स्मोकिंग टायगर्स. स्मोकिंग टायगर्स म्हणजे काय तर टायगर प्रॉन्स जे आहेत तर त्याला आपण मस्तपैकी स्पायसी हॉट मॅरिनेट लावून त्याला बार्बेक्यू करणार आहोत. दुसऱ्या रेसिपीचं नाव आहे बार्बेक्यूड ग्रीन पॉम्फ्रेट मसाला. आम्ही